प्रिझर्वेटिव्ह इज अ हॅझार्डस केमिकल फॉर आवर हेल्थ. आपल्या हेल्थसाठी हे प्रिझर्वेशन करायला जे केमिकल वापरलंय ना ते खूप खूप आपल्याला किती नुसतं आपण बॉटल कट वाजली की आपल्याला विश्वास येतो, आहा प्युअर माल मिळाला मला. ते खरंच जिवंत पाणी आहे का मेलेलं पाणी आहे? जिवंत पाणी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. मेलेलं पाणी आपल्या शरीराला नक्कीच चांगलं नसतं. एक नंबरला मी आपलं विश्वासाचं म्हणून मिनरल वॉटर म्हणून प्रीमियम म्हणू की जे की आज तुम्ही 3-4 दिवस झालं पिताय. वेल्थ इन्फिनिटी आयोनायझरचं जे पाणी 3 लिटर आणि 3 नंबरला कंपॅरिझन साठी मी गोमूत्र घेतोय. गोमूत्र ही अशी पवित्र गोष्ट आहे की या जगात गोमूत्र एवढं पवित्र काहीच नाही. तर गोमूत्र मी कंपॅरिझन साठी घेतोय या ठिकाणी. आता आपली टेस्ट जी आहे ती ORP टेस्ट आहे. लाईव्ह वॉटर आणि डेड वॉटर आपण बघणार आहोत. आपण पितोय ते पाणी खरंच लाईव्ह आहे का डेड आहे. 1 नंबरला मी पाणी आपले घेतलंय. आता हा फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर आहे. सायन्सचे विद्यार्थी आपण जर असाल तर फिनॉल्फथॅलीन हा इंडिकेटर हा एक एजंट आहे की आपलं पाणी जिवंत आहे की मेलेलं आहे, आपलं पाणी लाईव्ह आहे का डेड आहे दाखवण्याचा काम करतो हा इंडिकेटर. जर पाणी जिवंत असेल तर पिंक कलर येईल, पाणी डेड असेल तर कोणताही कलर येणार नाही. सायंटिफिकली आपण हे बघणार आहोत. हे फिनॉल्फथॅलीन इंडिकेटर आहे. मी साधारण एक 4-5 थेंब याच्यामध्ये टाकलेले. कोणता कलर आलाय का पिंक वगैरे? बिलकुल नाहीये. या ठिकाणी मी आयोनायझरचं पाणी घेतलंय आपल्या वेल्थ इन्फिनिटीचं. हे बघा कलर आलाय, पिंक कलर दिसतोय सर्वांना. या ठिकाणी पिंक कलर आपल्याला हे बघा हे आपलं पाणी होतं रेग्युलरचं. हे आयोनायझरचं पाणी आहे. तर आपल्याला पिंक कलर दिसला याचा अर्थ हे पाणी जिवंत आहे, त्याच्यामध्ये लाईव्ह इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे गोमूत्र आहे. गोमूत्रात बघा कसलं पिंक दिसतंय. म्हणजे गोमूत्र एवढं पवित्र आहे गोमूत्र की त्याच्या एवढं या जगात कुठली गोष्ट पवित्र नाहीये. वेल्थ इन्फिनिटीचं वॉटर जे आहे अल्कलाइन आयोनाइज्ड वॉटर, हे जर आपण पाणी पिलो तर आपण किती 100-200 मिली 1 ग्लास 2 ग्लास पण पाणी पिऊ शकतो आपण. अगदी शुद्ध आणि नारळासारखं लागणारं पाणी, गंगेच्या पाण्यासारखं पाणी आहे का तर त्याच्यात सगळं नॅचरल जे आहे ते सगळे घटक ऑटोमॅटिकली आलेले आहेत. जरी आपण बाहेर गेलो, आज गोव्याला आलोय, हे पाणी कोणतं होतं घेतलेलं मी? पाणी होतं. आपण एक भरपूर पिलोय काल परवापासून पाणी. आपण घरी गेलो, आपला आयोनायझर बसवलेला आहे घरी वेल्थ इन्फिनिटीचा, आणि आपण जाऊन एक घोट घेतोय किंवा 1 ग्लासभर पाणी घरी जाऊन पितोय. आता बघा हे पाणी पूर्ण कलरलेस आहे. तर वेल्थ इन्फिनिटीचं पाणी आपण पिल्यानंतर त्याचा कलर बघा आलाय का पिंक कलर. पिंक कलर म्हणजे त्या खराब पाण्याला सुद्धा त्यानं लाईव्ह पाणी केलं, जिवंत पाणी केलेलं आहे. अल्कलायझेशन खूप महत्वाची गोष्ट. आपण पाणी पितोय ते ऍसिडिक आहे की अल्कलाइन? 1 नंबरला मी नेहमीप्रमाणे काय करतोय, आपलं प्यारं पाणी घेतोय. दोन नंबरला मी वेल्थ इन्फिनिटी आयोनायझरचं पाणी घेतोय. 3 नंबरला मी परत एकदा कंपॅरिझन साठी गोमूत्र घेतोय. मी विचारणार आहे बरं का कुठं काय घेतलंय ते लक्ष ठेवा. 4 नंबरला हे काय, हे आपलं लाड
आपण पितोय ते पाणी ऍसिडिक आहे, ब्रॅकेटमध्ये चांगलं नाही, खराब पाणी, आणि अल्कलाईन म्हणजे ब्रॅकेटमध्ये खूप चांगलं, आपल्या शरीराला हे होण्यासारखं आहे. 1 नंबरला आपण कोणतं पाणी घेतलंय? पाणी घेतलंय. तर हा पीएच इंडिकेटर आहे, हा असा एजंट आहे की आपलं पाणी ऍसिडिक आहे की अल्कलाईन आहे हे दाखवण्याच फक्त काम करतो. या ठिकाणी मी एक 4-5 ड्रॉप टाकतोय. या ठिकाणी बघा, हे पाणी कुणीतरी मला सांगा की किती वर जातं? 1 ते 14 मध्ये कुठं जात? 5 ते 6 किंवा 5.5 ते 6.5च्या आसपास कुठेतरी जात आहे समजा, ठीक आहे. तरी सुद्धा हे पूर्ण निर्मलेशन दिसलं असतं 4 ते 5 मधलं, पण यांनी आर्टिफिशियली मिनरल ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये. मी मगाशी साबणाचं उदाहरण लिंबाचं सांगितलं ना, आर्टिफिशियली ऍड केलेलं आहे त्यांनी, पण त्याचा उपयोग नाही ना आपल्याला. कारण आपल्याला ज्यावेळेस ऍसिडिटी होते त्यावेळेस ओमी किंवा ओमेज घेतो आपण आणि ऍसिडिटी जाते. तसं जर तुम्ही बघितलं 5.5 ते 6 पीएच आहे, या ठिकाणी आमचं वेद इन्फिनिटी एक 4-5 थेंब मी वेद इन्फिनिटीच्या पाण्याला एक पीएच टाकतोय. बघा मित्रांनो, हे कुठं जातंय? 9 ते 10च्या आसपास जातंय, साधारण 9-10च्या आसपास जातं. ब्ल्यू आहे, थोडेसे हे क्लिअर दिसत नाही समजा याच्यावर, पण ते 9 ते 10 पर्यंत आहे. आणि गंगेचा पाण्याचा पीएच तुम्ही गंगा नदीवर उगमावर जर गेले हा पीएच इंडिकेटर घेऊन, असं ग्लासमध्ये उगमाचं पाणी घ्या, मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो, रजिस्टर स्टॅम्पवर, त्याचा कलर सेम असाच आलेला असेल. एकच बॉटल घेऊन जा तिथं आणि गंगेचं पाणी घ्या आणि 4-5 ड्रॉप फक्त टाका, सेम कलर आलेला असेल. म्हणून मी म्हणतो की गंगा आली आमच्या घरी, विथ इन्फिनिटी आयोनाइज्ड वॉटर. या ठिकाणी हे काय होतं? गोमूत्र. याच्यात मी 4-5 ड्रॉप टाकतोय. आता बघा, कुणी सांगेल मला? करेक्ट 14 वर जातोय. एवढं म्हणजे हायली अल्कलाईन आहे, हायली अल्कलाईन गोमूत्र, एवढं पवित्र आहे ते. फक्त जास्तची अल्कलाईनची गरज आपल्या शरीराला नाहीये. ह्याच गोमूत्राच्या क्वालिटीचं आपलं वेद इन्फिनिटी वॉटर आपण 1-2 लिटर डसा पिऊ शकतो. तहान लागली पिऊ शकतो. हे काय घेतलं होतं मी लास्ट नंबरला? म्हणजे तू आधी घेत होता रे, तुला तुझ्या पप्पानी काहीतरी शिकवलेलं दिसतंय, नाहीतर तू खरंच बोलणार होता. हरकत नाही, हे आपलं लाडकं आहे. आणि हे बघा, विष, खरोखरचं विष सायंटिफिकली मी तुम्हाला देतोय समजावून. मित्रांनो, कुठं जातो पीएच याचा? 1 ते 2 मध्ये. बाप रे, एवढे ऍसिडिक. सॉफ्ट ड्रिंक कुठलंही असू द्या, ड्रिंक असू द्या, स्कॉच असू द्या, लय भारीतले असू द्या, कसलाही खांबा असू द्या तुमचा, 20,000चा असू द्या, 30,000चा असू द्या, हे सगळे एकमेकाचे मावस भाव, चुलत भाव, आत्ते भाव, सगळे एकमेकाचे भाऊच आहेत ते. तर हे सॉफ्ट ड्रिंक इतकं डेंजर आहे. आजपासून शपथ घ्या, आम्ही पिणारच नाही, तुम्ही तरी किमान. आणि पिणार असेल तर वेद इन्फिनिटी वॉटर त्याच्यासोबत प्या तुम्ही. का म्हणतो? पेलाय ना एवढं विष, तुम्ही घ्या ना वर नाही. तरी सुद्धा हे लय डेंजर आहे, तरी सुद्धा ह्याला फरक पडत नाही, ह्याला साईडलाच ठेवतो थोडं. आता बघा, हे काय होतं 1 नंबरला? मिनरल वॉटर प्रीमियम, ज्याला आपण पूर्ण विश्वासानं 3-4 दिवस पित आलाय, डोळं झाकून पिताय विश्वास घेऊन.
काय झालं? अरे ह्या सुद्धा आमच्या आयोनायझरनं ब्ल्यू केलं, गंगेचं पाणी केलं. सायंटिफिकली वादच नाही, हे तर आमचं आहेच आहे, हे तर गोमूत्रच आहे. पण हा लाड सॉफ्ट ड्रिंक काय करतोय बघा. मी नुसतं थोडस ओतलं होतं, पण हे आहे का काय ह्याला लाजा ब्रू मिळ होतंय का? आपल्या भाषेत सांगतोय. किती पाणी म्हटलं तरी तो रेडच आहे, थोडासा फेंट रेड झालाय. आता तेव्हा काय करावं? अरे बापरे, अजूनही सुद्धा जरा जरा पिंकच वाटतोय. हरकत नाही, परत अजून बघू आपण. अजूनही आत्ताशी कुठं त्याला थोडं 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 ब्ल्यूइश यायला लागले. याचा अर्थ असा, 25 ml जर तुम्ही हे पित असाल किंवा मावस भाव पित असाल, तर तुम्हाला वेल्थ इन्फिनिटीचं कमीत कमी 2 लिटर पाणी प्यावं लागल. त्यावेळेस ती कुठंतरी गंगेत रूपांतर होईल. हे काय एखाद्याला डाऊट असेल तर टेस्ट घेऊ शकता. हे नक्कीच ऑरेंज फ्लेवर आहे. फ्लेवर पण ऑरेंज मिळेल तुम्हाला. प्युअर डेमो देत इथपर्यंत बॉटल गेलेली आहे, ते पण सांगा. मिक्सर वास घेऊन बघा आणि त्याला एक वास द्या. आहे का केला तुम्ही वास घेतल्या? आता मी कलरलेस का घेतला? तुमच्यातला बाहेरीतला जरी ठेवला असेल डिक्कीत वगैरे कुठं, त्याला पण घेऊन या, त्यालाही दाखवतो शेत करून. काय घेतोय हे आपण बघा. बापरे, यात मी थोडी ग्लास मध्ये, ही दोन्ही ग्लास मध्ये या ठिकाणी घेतलेले आहे. आणि आता मी काय करतोय, हे किती ऍसिडिक आहे का अल्कलाईन आहे हे आपण बघणार आहोत. खरंच मन लावून सगळी बघा. घेत नसला तरी जे कोण घेत असतील त्यांना तुम्हाला मार्गदर्शन करायला चांगलं आहे. एक 4-5 थेंब टाकतोय मी नेहमीप्रमाणे. ह्या दोघांमध्ये बी टाकलेले आहेत. काय म्हणलं का कोण? ते बघा कुठं जात आहे. 1 ते 2 मध्ये जात आहे. 1 ते 2 म्हणूनच मी म्हणलो होतो काही मावस भाव चुलत भाव आहेत या जगामध्ये, त्यापैकीच हा एक मावस भाव आहे. तर आता बघा एकामध्ये मी काय करतोय बघा, पाणी टाकतोय. या ठिकाणी हे कुठं गेलेलं आहे? परत फिरून मगाची पहिली टेस्ट आलेली होती साध्या पाण्याची, तशीच 5 ते 6च्या मध्ये कुठेतरी येते. म्हणजे 7च्या पुढे नक्कीच नाहीये. ब्ल्यू नाही म्हणजे ते अल्कलाईन नाहीये, एवढं मात्र नक्की आहे. त्यांनी किती जरी ऍड मिनरल्स केले असतील आर्टिफिशियली, तरी सुद्धा ब्ल्यू कलर तर नक्कीच आला नाही ना. म्हणजे 7च्या आतमध्येच आहे पीएच, म्हणजे ऍसिडिकच आहे. परत सगळंच ऍसिडिक, म्हणजे दारू ऍसिडिक, त्याच्याबरोबरचा सोडा ऍसिडिक, पाणी ऍसिडिक, खाना ऍसिडिक, चहा ऍसिडिक, कॉफी ऍसिडिक, पिझ्झा ऍसिडिक, बर्गर ऍसिडिक, वडापाव ऍसिडिक. आता बघा हे पाणी आपण होतं. आता या ठिकाणी मी काय ओततोय बघा, हे आपलं इन्फिनिटी विथ इन्फिनिटी वॉटरचं पाणी ओततोय, आयोनाइज्ड वॉटर. बघा जरा प्लीज, बघा 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 बघा. अरे बापरे, आयला स्मिर्नॉफला सुद्धा गंगेचं पाणी करून टाकलं. अरे बापरे, याचा अर्थ असा की ह्या दारूला सुद्धा, ऐका, या वाईन्सला सुद्धा, या स्क्वॉचला सुद्धा आमच्या वेल्थ इन्फिनिटी आयोनायझर पाण्याने अल्कलाईन केलं.
आणि आम्हाला पिण्याला एक केलं. आम्ही कितीही पिलो तरी आम्हाला महादराव काहीच फरक पडत नाही आता, अशा पद्धतीनं या ठिकाणी केलं. कुणी किती प्यायचं ती ज्याची त्यांनी ठरवायचं, मी ते म्हणणार नाही. पण मला थोडी तरी कधीतरी बाहेर गेल्यावर घ्यावीच वाटते. तरी सुद्धा तुम्ही विथ इन्फिनिटी अल्कलाईन आयनाइज्ड वॉटर बरोबर जर घेत असाल वाईन,